नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 मकर राशीचे राशी भविष्य याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 12 राशीपैकी 10 नंबरची ही राशी मकर रास आहे। या राशी स्वामी हा शनी असून ही पृथ्वी तत्वाची ही मकर रास आहे। हे 2025 वर्ष हे वर्ष मकर राशीसाठी अतिउत्तम किंवा आनंदाचे हे वर्ष जाणार आहे। कारण आनंदाची बातमी अशी आहे की मकर राशी साडेसाठी ही मार्च 2025 मध्ये मकर राशी साडेसाठी समाप्त होणार आहे किंवा संपणार आहे। त्यामुळे हे सकारात्मक बदल या वर्षामध्ये मकर राशीसाठी घडणार आहेत। फक्त मकर राशी साडेसाठी संपल्यानंतर ज्यांची मकर रास आहे त्यांनी शिव मंदिरात किंवा महादेव मंदिरामध्ये एकदा महादेवास अभिषेक करून घ्यावा। तसेच या वर्षामध्ये मोठे बदल सुद्धा या राशीसाठी घडणार आहेत। त्यांच्या जे पैशाच्या समस्या आहेत किंवा कर्ज आहे याच्यापासून सुटका होण्यासाठी यांना मदत होणार आहे। जे मकर राशी व्यक्ती जे पण काही काम करत आहेत त्या कामामध्ये यावर्षी स्थिरता प्राप्त होणार आहे। त्यांच्या ज्या जुन्या समस्या आहेत, अडचणी किंवा प्रॉब्लेम आहेत त्याच्यापासून सुद्धा सुटका होण्यासाठी यांनाही मदत होणार आहे। या 2025 वर्षामध्ये मकर राशीचे उत्पन्न वाढेल। फक्त बचत करण्याकडे जास्त लक्ष द्यावे। कारण साडेसाठी जरी संपत असले तरी या राशी स्वामी हा शनी असल्यामुळे बचतीकडे जरा जास्त लक्ष द्यावे। किंवा तुम्ही या वर्षी मोठी खरेदी म्हणजे वाहन किंवा घर खरेदी करू शकता। तसेच इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक देखील या वर्षी करू शकता। जर तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत असाल तर ऑनलाईन व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही व्यस्त या वर्षी जास्त राहणार आहे। तुमचे कौटुंबिक जीवन या वर्षी उत्तम राहणार आहे। फक्त तुमच्या स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल। विद्यार्थ्यांनी खास करून आपल्या अभ्यासावरती या वर्षी लक्ष द्यावे। या मकर राशीच्या व्यक्तींचे या वर्षी धार्मिक गोष्टी तसेच लांबचे प्रवास देखील घडणार आहेत। तसेच ज्यांना लग्नाची इच्छा आहे किंवा जे अविवाहित आहेत त्यांचे यावर्षी विवाहाचे योग उत्तम आहेत। कारण त्यांची यावर्षी लग्नाची सुपारी सुद्धा फुटणार आहे। त्यामुळे लग्नाचे योग आहेत। त्यामुळे लग्नासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न या राशीने यावर्षी करावे। यावर्षी जरी साडेसाठी संपत असली तरी मकर राशीच्या व्यक्तीने पैशाबाबत सतर्क व सावध राहावे। खास करून या राशी स्वामी हा शनी असल्यामुळे शनिदेवांची उपासना यावर्षी खास करून या मकर राशीच्या व्यक्तीने करावी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।